जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रियांनो, रात्रभर सांभाळून हा नवीन दिवस प्रभूने आमच्या आयुष्यात दाखवला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. सकाळच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि पुन्हा आपण देवाच्या चरणाजवळ जाऊया. ही प्रार्थना आशीर्वादित व्हावी आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद मिळावा यासाठी आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूची भक्तीची सुरुवात करत असताना तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. तू आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर. सर्व सैतानी बंधन, सर्व सैतानी अडखळ, झोपेचा दुरात्मा आम्हाला प्रार्थना करू देत नाही, त्या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने आमच्या जीवनातून तू काढून टाक. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ग्रहण करण्याची शक्ती तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दया. आमेन. आपण या भक्तीच्या सुरुवातीला एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, देवाच्या नावाला गौरव देऊया. यावेळेस आपण गीत गाऊया, यहोवा चरवाह मेरा कोई घटी मुझे नहीं है. हे गीत गाऊन आपण देवाच्या नावाला गौरव देऊया. यहोवा चरवाह मेरा कोई घटी मुझे नहीं है, हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. यहोवा चरवाह मेरा मृत्यु के अंधकारों से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से तसल्ली मुझे दी है. यहोवा चरवाह मेरा कोई घटी मुझे नहीं है, हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता है. यहोवा चरवाह मेरा शत्रु के सामने मेज को बिछाता है, प्रभु ने जो तैयार की मन मेरा मगन है. यहोवा चरवाह मेरा कोई घटी मुझे नहीं है, हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता है. यहोवा चरवाह मेरा सिर पर जो तेल मला है, अभिषेक मुझे किया है, दिल मेरा भर गया है और उमड़ भी रहा है. यहोवा चरवाह मेरा कोई घटी मुझे नहीं है, हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता है. सर्वदा प्रभु घर में करूंगा निवास जो मैं, करुणा भलाई उसकी आनंदित मुझे करती है. यहोवा चरवाह मेरा कोई घटी मुझे नहीं है, हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता है. यहोवा चरवाह मेरा. प्रियांनो, ह्या गीताद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो. आणि खरोखर या गीतामध्ये आम्हाला गीतकार सांगत आहे की यहोवा मेरा चरवाह कोई घटी मुझे नहीं है, हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता है. आणि खरोखर हे गीत स्तोत्र संहिता 23 वरती लिहिलेलं आहे. आणि खरोखर ज्या ज्या वेळेस आमच्यावरती मृत्यूचा अंधार येतो त्यावेळेस आम्हाला परमेश्वर
त्या मृत्यूच्या भयातून तो आम्हाला वाचवतो, मृत्यूपासून वाचवतो. ज्यावेळेस शत्रू आमच्यावरती हल्ले करतात त्यावेळेस तो शत्रूपासून तो आमचं जीवन सोडवतो आणि तो प्रत्येक वेळेस तो आमच्या डोक्यावरती त्यालाचा अभिषेक करतो आणि तो आमचं जीवन आशीर्वादित करत असतो. आणि म्हणून प्रियांनो, आजच्या शास्त्राच्या मन्नामध्ये, सकाळच्या मन्नामध्ये आपण उत्पत्ती याचा 41वा अध्याय आपण पाहणार आहोत. तर मागील अध्यायामध्ये योसेफाने प्यालेबदार आणि आचार्याचा नायक जो होता त्यांचे सर्व स्वप्नाचा अर्थ सांगून त्यांना त्यांच्या जीवनातील ज्या समस्या होत्या त्या योसेफाने सोडवल्या होत्या. कारण योसेफाच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं तर परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये होता. परमेश्वर त्याला त्या ठिकाणी स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी मदत करत असे. परमेश्वराची संगती त्याच्या संगती होती. परमेश्वर त्याच्या सोबत होता. आणि प्रियांनो, आजच्या आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आमच्या सोबत असणं खूप महत्वाचं आहे. आज असे कितीतरी कुटुंब आहे की त्यांच्या जीवनामध्ये शांती नाही, अशांती आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये व्यसन आहे, व्यभिचार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पाप आहेत. लेकरं त्यांचं ऐकत नाहीये, देवाच्या पासून दूर आहे. आध्यात्मिक प्रशिक्षण कुटुंबामध्ये नाहीये. फक्त वरून सगळं काही चांगलं दिसतंय, वरून पैसा आहे, सगळं काही आहे, घर आहे राहायला, परंतु त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला आध्यात्मिक जीवन दिसत नाहीये. खोटारडेपणा त्यांच्या जीवनामध्ये भरलेला आम्हाला दिसत आहे. म्हणून प्रियांनो, आम्हाला परमेश्वराच्या जवळ येणं खूप महत्वाचं आहे. आमचं जीवन हे पवित्र जीवन जगणं खूप महत्वाचं आहे. आम्ही ह्या शेवटच्या काळामध्ये राहत असताना आम्हाला परमेश्वराची सोबती असणं खूप महत्वाचं आहे. प्रियांनो, आपण नीट विचार करू. या सकाळच्या समय आम्ही किती वेळा देवाचं वचन वाचत आहोत, आम्ही परमेश्वराला किती वेळ देत आहोत आणि याच्यावर आम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि प्रियांनो, आम्ही ज्यावेळेस प्रभूचं जीवन जगत असताना आमच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी आम्ही काढून टाकल्या पाहिजे प्रियांनो. आणि बरोबर प्रियांनो, या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन त्या परमेश्वराला समर्पित केलं पाहिजे. कारण आम्हाला देवाजवळ नेणारं जे जीवन आहे ते धार्मिक, ते आम्हाला आमच्या पवित्र जीवनामधूनच परमेश्वराच्या जवळ घेऊन जाणार आहे. प्रियांनो, आमचे जीवन जर पापामध्ये भरभटलेलं असेल तर प्रभू आमच्या जीवनामध्ये कसं काय येईल? देव आम्हाला त्याच्या पवित्रतेमध्ये कसं काय सहाय्य करणार आहे? आणि म्हणून आम्हाला 41वा अध्याय हा जो आहे, हा अध्याय खूप महत्वाचा आहे. योसेफ हा त्या ठिकाणी राहत असताना बंदीशाळेत होता, तो जेलमध्ये होता, कारागृहामध्ये होता आणि त्या ठिकाणी परमेश्वर त्याच्या संगती राहून कसं कार्य करत आहे, योसेफाला त्या परिस्थितीवरती विजय मिळवण्यासाठी परमेश्वर कसं सहाय्य करत आहे, हे आम्हाला ह्या अध्यायामध्ये दिसून येत आहे. मग आता ह्या ठिकाणी फारोच्या स्वप्नाचा योसेफाने सांगितलेला अर्थ. आता ह्या ठिकाणी फारो राजा जो होता हा मिसर देशाचा राजा होता त्या काळी. आणि ह्या ठिकाणी बघा 41व्या अध्यायामध्ये जर आम्ही सुरुवात केली तर पुरी 2 वर्ष लुटल्यावर फारो स्वप्न पडले की आपण नील नदीच्या काठी उभे असताना 7 सुंदर धष्टपुष्ट गायी नदीतून बाहेर निघून लवाळ्यात चरू लागल्या. पुढे पाहतो त्यांच्या मागून कुरूप व दुबळ्या अशा आणखी 7 गायी नदीतून निघाल्या आणि त्या पहिल्या गायीजवळ नदीकाठी उभ्या राहिल्या. तेव्हा कुरूप व दुबळ्या गायींनी त्या सुंदर आणि धष्टपुष्ट गायींना खाऊन टाकले. त्यानंतर फारो जागा झाला. मग पुन्हा तो झोपी गेला असता त्याला दुसऱ्यांदा स्वप्न पडले की एकाच ताटाला 7 चांगली भरदार कणसे आली आणि पहा त्याच्या मागून खुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली अशी 7 कणसे निघाली व त्या खुरटलेल्या कणसांनी ती 7 चांगली भरदार कणसे गिळून टाकली. मग फारो जागा झाला आणि पाहतो तर ते स्वप्न. सकाळी फारोचे चित्त अस्वस्थ झाले
आणि त्याने मिसर देशातील अवघे ज्योतिषी व पंडित यांना बोलवले. फारोने आपली स्वप्ने त्यास सांगितली, पण फारोला त्याचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता. पहा, आता ह्या ठिकाणी फारो राजाला 2 स्वप्न ह्या ठिकाणी पडलेली आहे. आता त्या ठिकाणी पहिल्या स्वप्नामध्ये 7 धष्टपुष्ट गायी त्या ठिकाणी नदीतून बाहेर आल्या आणि मग त्या दिसायला सुंदर होत्या, धष्टपुष्ट होत्या. आणि मग नंतर नदीतून पुन्हा एकदा 7 गायी कुरूप आणि दुबळ्या गायी निघाल्या. त्या दुबळ्या गायींनी, कुरूप गायींनी त्या धष्टपुष्ट गायींना खाऊन टाकलं. आणि मग फारो जागा झाला स्वप्नातून आणि पुन्हा झोपी गेला. आणि मग नंतर दुसऱ्यांदा त्याला स्वप्न पडलं की 7 चांगली कंस आले आणि मग नंतर दुसरे जे कंस आले, त्या दुसरे जे कुरूप कंस होते, सुकलेले कंस होते, त्या दुबळ्या कंसांनी त्या ठिकाणी 7 जे कंस आहे चांगले ते कंस त्या ठिकाणी खाऊन टाकलेले आम्हाला दिसत आहे. आणि मग फारो राजा त्या ठिकाणी कष्टी झालेला दिसत आहे, दुःखी झालेला दिसत आहे, कारण त्या अवघ्या मिसर देशामध्ये त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगणारा त्या ठिकाणी कोणी नव्हता. आणि मग तेव्हा प्यालेबदाराचा नायक फारोस म्हणाला, माझ्या अपराधांची आज मला आठवण होत आहे. फारोची आपल्या सेवकावर इतराजी झाली तेव्हा त्याने मला व आचार्याच्या नायकाच्या गार्द्यांच्या सरदारांच्या वाड्यात कैदेत ठेवले होते. तेव्हा एकाच रात्री आम्हा दोघांस, मला व त्याला लागू पडेल अशी अर्थाची स्वप्न पडली. तेथे त्या गार्द्यांच्या सरदाराचा दास, कोणी एब्री तरुण पुरुष आम्हा बरोबर होता. त्याला आम्ही आपापली स्वप्ने सांगितली. त्याने त्यांचा अर्थ आम्हा सांगितला. त्याने प्रत्येकाच्या स्वप्नानुसार अर्थ सांगितला. त्याने आम्हास अर्थ सांगितला तसेच घडून आले आणि मला आपल्या हुद्द्यावर पूर्वत रुजू केले आणि त्याला फाशी दिली. मग फारोने योसेपास बोलावणे पाठवले. त्याला तत्क्षणी बंदीखान्यातून बाहेर आणले. तो आपले मुंडन करून व वस्त्रे बदलून फारो पुढे आला. फारो योसेपास म्हणाला, मी एक स्वप्न पाहिले, त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ विषय ऐकले की तू स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ सांगतोस. योसेफ फारोस म्हणाला, मी कोण सांगणारा? फारोला शांती देणारे उत्तर देवच देईल. नंतर फारोने योसेपास सांगितले, मी स्वप्नात. आता बघा, त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी राजाने ते दोन्ही स्वप्न योसेपास सांगितले. योसेफ मग 25व्या वचनामध्ये सांगितलं की योसेफ फारोस म्हणाला की फारोला पडलेले स्वप्न एकच आहे. आपण काय करणार आहोत हे देवाने फारोस कळविले आहे. त्या 7 चांगल्या गायी म्हणजे 7 वर्ष आणि 7 चांगली कंसे म्हणजे 7 वर्ष. स्वप्न एकच आहे. मागाहून आलेल्या 7 रोड व कुरूप गायी आणि सुकलेली व पूर्वेच्या वाऱ्याने करपलेली 7 कंसे ही दुष्काळाची 7 वर्षे होत. मी फारोस कळवले आहे की देवाने आपणास काय करणार आहोत हे फारोस दर्शवले आहे. पहा, अवघ्या मिसर देशात मोठ्या दुष्काळाची 7 वर्षे येत आहे आणि नंतरची सुकाळाची 7 वर्षे येत आहेत आणि नंतर दुष्काळाची 7 वर्षे येतील. तेव्हा मिसर देशाला सगळ्या सुकाळाचा विसर पडेल आणि दुष्काळ देश हलाक करील. पुढे तो दुष्काळ पडणार, त्यामुळे पूर्वी सुकाळ होता की नव्हता त्याचे स्मरणही राहणार नाही, एवढा भारी तो होणार. हे स्वप्न फारोस 2दा पडले. याचे कारण हेच की देवाने ठरवले आहे की ते देव लवकरच घडून आणणार. तर आता फारोने कोणी एखादा चतुर व शहाणा पुरुष पाहून त्यास मिसर देशावर नेमावे आणि फारोने हे करून देशावर अधिकारी नेमावे आणि सुकाळाच्या 7 वर्षात मिसर देशातील उत्पन्नाचा पंचमांश घ्यावा. या येणाऱ्या सुकाळाच्या वर्षात सर्व प्रकारची अन्न सामग्री गोळा करावी आणि नगरोनगरी अन्नाच्या पुरवठ्यासाठी धान्याचा साठा फारोच्या ताब्यात ठेवा. मिसर देशावर दुष्काळाची जी 7 वर्षे येणार आहे त्यासाठी ही अन्नाची बेगामी होईल, म्हणजे दुष्काळाने
देशाचा नाश होणार नाही. प्रियांनो, आता ह्या ठिकाणी आम्ही ह्या सर्व वृत्तांत पाहिलेला आहे आणि मग नंतर ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की या अध्यायामध्ये परमेश्वराने आता ह्या ठिकाणी फारो त्या ठिकाणी योसेपाला म्हटलेलं आहे की मला ह्या स्वप्नाचा अर्थ तू सांग. मग त्या ठिकाणी योसेफ त्या ठिकाणी एक शब्द वापरत आहे की मी स्वप्नाचा अर्थ सांगणारा कोण. या ठिकाणी सर्व काही मला सांगणारा जो आहे तो देवच आहे. म्हणजे या ठिकाणी आम्हाला दिसतं की स्वप्नाचा अर्थ जो काय आहे त्याला सर्व सांगणारा कोण होता, परमेश्वर होता. आणि त्याने सर्वात महत्वाची गोष्ट जी केलेली आहे ती म्हणजे परमेश्वराला त्यांनी अग्रस्थान दिलेलं आहे. तो म्हणतो हे करणारा मी कोण आहे. प्रियांनो, आजच्या या काळांमध्ये ह्याच्या मंडळांमध्ये प्रियांनो देवाचे दास दासी स्वतःला उंच करत आहे, देवाला प्राधान्य देत नाहीये, प्रभूला प्राधान्य देत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये न कळत सैतान त्यांचा ताबा घेत आहे, दुरात्मा त्यांचा ताबा घेत आहे. ज्यावेळेस आम्ही लोकांच्या पुढे स्वतःला प्रगट करण्याचा प्रयत्न करत असतो देवापेक्षा, तर त्यावेळेस प्रियांनो एक धोक्याची घंटा आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी वाजत आहे. ती म्हणजे की आम्ही देवासमान स्वतःला करावयास पाहत असतो. म्हणजे जी गोष्ट आदामाने हवेला देवाच्या समक्ष मधून तोडण्यासाठी प्रबळ सैतानाने केलं होतं, तीच गोष्ट आज देवाच्या सेवकांच्या जीवनामध्ये, दासांच्या जीवनामध्ये ही गोष्ट दिसून येत आहे. प्रियांनो, ही धोक्याची घंटा आहे आमच्यासाठी. तुम्ही म्हणाल की देवाचं कार्य करणारे लोक आहेत. नाही प्रियांनो, जर आम्ही देवापेक्षा स्वतःला जर उंच करत आहोत तर प्रियांनो त्या ठिकाणी देवाचं नाही तर दुरात्म्याचं, सैतानाचं काम आम्ही करत आहोत. प्रियांनो, देवाने आम्हाला दान दिलेलं आहे, त्या दानाचं गौरव आम्ही हे परमेश्वरालाच दिलं पाहिजे. योसेफाने तीच गोष्ट त्या ठिकाणी केलेली आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की महाराज मी कोणी नाही, सर्व काय करणारा परमेश्वर आहे. त्यांनी सर्व प्राधान्य, सर्व गौरव देवाला त्या ठिकाणी दिलेलं दिसत आहे. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये, आमच्या सेवा कार्यामध्ये आम्ही देवाचं गौरव हे देवालाच दिलं पाहिजे. आम्ही त्या ठिकाणी कोणी नाही. प्रियांनो, हे सर्वात मोठी शोकांकिता मंडळांमध्ये जाणवत आहे. मग ह्या ठिकाणी फारोच्या राजाचं स्वप्नाचा अर्थ सांगून त्या ठिकाणी सांगितलं योसेफाने की येणारे जी 7 सुकाळाची वर्षे आहेत ती देवाने आपल्याला अगोदरच दाखवलेली आहेत आणि नंतरची 7 दुष्काळाची वर्ष आहे, तो भयंकर इतका मोठा दुष्काळ देशामध्ये येणार आहे. त्यासाठी तुम्ही बघा, त्या ठिकाणी स्वप्नाचाच अर्थ सांगितला नाही तर त्याच्यावरती उपाय देखील परमेश्वराने त्या ठिकाणी योसेफाच्या द्वारे फारो राजाला सांगितलेलं आहे. म्हणजे देवाचं काम असं आहे. आज आम्ही खोट्या भविष्यवाण्यांना बळी पडत आहोत. प्रियांनो, गुडघे टेका, बायबल वाचा, प्रार्थना करा. परमेश्वर आज तुमच्याशी बोलू इच्छित आहे. परमेश्वर तुमच्या जीवनातील समस्या या सकाळच्या समय सोडू इच्छित आहे. तर त्यासाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे गुडघे टेकायला. आम्ही कोणा मनुष्यावरती, कोणा दासावरती आम्ही अवलंबून राहू नये. कारण प्रभू येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी देवाचे जे संबंध आहे ते सरळ केलेले आहे. परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी त्यांनी मार्ग आमचा मोकळा केलेला आहे. त्यासाठी आम्हाला आमचे गुडघे झिजवा लागणार आहे. आम्हाला प्रार्थना करावा लागणार आहे. परमेश्वराच्या जवळ अधिक यावं लागणार आहे. आज आम्ही काय करतो? पालकांना देव मानून टाकतो. पालक जे बोलतील ते सर्व काही. पालकाच्या मुखातून निघणारा शब्द हा देवासारखा शब्द आहे. प्रियांनो, पाळक हे देखील मनुष्यच आहेत, परंतु त्यांना चालवणारा देव बाप आहे हे विसरू नये. पाळक हे एक माध्यम आहे, देवाचा दास एक माध्यम आहे आणि ते सर्व गौरव आम्ही देवाला दिलं पाहिजे.
प्रियानो, आज मंडळांमध्ये ही खूप मोठी चूक होत आहे. आम्हाला काय करायचं तर आम्ही देवाच्या सेवकाला फोन करून विचारतो, आम्ही काय करावं. माझ्या जीवनात ह्या अशा अनेक गोष्टी आहेत की आम्ही सेवा करत असताना आम्ही स्वतःचा मेंदू चालवत नाही, आम्ही देवाला विचारत नाही, आम्ही एखाद्या सामान्य व्यक्तीला विचारत असतो की आम्ही काय करावं. हास्यास्पद गोष्ट आहे. जर देव जर तुमच्या जीवनामध्ये नाही, जर तुम्हाला तुमचा निर्णय घेण्याची क्षमता तुमच्या जीवनामध्ये नाही, तर तुम्ही देवाची सेवा कशी काय करत आहात. सर्वात मोठा मार्गदर्शक, सर्वात मोठा सल्ला देणारा, सर्वात मोठा सहाय्य करणारा स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आमचा परमेश्वर आहे. त्याला तुम्ही विचारा. देव बाप तुम्हाला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर, तुमच्या स्वप्नाचे अर्थ, तुमच्या जीवनामधील समस्याचं उत्तर देणारा परमेश्वर आहे. या सकाळच्या वेळेस परमेश्वर देव तुमच्याशी बोलू इच्छित आहे. या शेवटच्या काळामध्ये अनेक खोटे संदेश ते येत आहेत. ते बायबलच्या व्यतिरिक्त संदेश देत आहेत, देवाच्या वचनाच्या विरुद्ध बोलत आहेत. तर प्रियांनो, जे देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे त्याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये उतरल्या पाहिजे. प्रियांनो, या सकाळच्या समय योसेफाने सर्व गौरव, सर्व मानमहिमा परमेश्वराला त्या ठिकाणी दिलेला आम्हाला दिसत आहे. आणि मग देवाने देखील त्या ठिकाणी बघा झटक्यात त्या ठिकाणी फारोचा राजाला जे स्वप्न पडलेलं आहे त्या स्वप्नाचा अर्थ तर सांगितलाच, परंतु त्याच्यावरती नियोजन कसं करायचं, त्याच्यावरती योजना कशी करायची, ते सर्व योजना त्या ठिकाणी परमेश्वराने योसेफाला त्या ठिकाणी दिलेली होती. अशा रीतीने आम्ही पुढे पाहणार आहोत की योसेफाच्या जीवनामध्ये देवाने कसं कार्य केलेलं आहे. कारण योसेफाच्या जीवनामध्ये परमेश्वर होता. आज आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आहे हे आम्ही तपासून पाहणार आहोत. आज तुमच्या जीवनामध्ये देवबाप आहे का हे आम्ही तपासून पाहणार आहोत. आज आमच्या कुटुंबामध्ये देवबाप आहे का, आज आमच्या मंडळीमध्ये देवबाप आहे का, का फक्त डान्स करत आहोत, गाणे म्हणत आहोत, फक्त अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत आहोत. आज तर एक नवीन फॅशन आहे मंडळांमध्ये, पाठ केलेल्या अन्य भाषा, पाठ केलेल्या अन्य भाषा आज आम्ही बोलत आहोत. एकालाही अन्य भाषेचा अर्थ सांगता येत नाही. निरर्थक बडबडत चाललेली आहे. ही देवापासून आहे का सैतानापासून आहे हे तुम्ही तुमचं ठरवा प्रियांनो. आणि म्हणून सकाळच्या समय आम्ही परमेश्वराच्या जवळ लीन आणि नम्र होऊन आलं पाहिजे. कोणाला जर काही वाईट वाटलं असेल तर मला क्षमा करा, परंतु आज देवबाप तुमच्याशी बोलत आहे. जर हा खोटारडेपणा तुमच्या जीवनामध्ये आहे, देवाला जर तुम्ही फसवत आहात, तर ते आजच त्या गोष्टी बंद करा आणि परमेश्वराची खरी सेवा, परमेश्वराची खरी समक्षता आमच्या जीवनामध्ये येऊ द्या. कारण परमेश्वर देव हा पवित्र आहे आणि आमचं जीवन देखील पवित्र पाहिजे. तुम्ही जर एखाद्या भावाविषयी, बंधूविषयी जर तुमच्या मनामध्ये द्वेष आहे आणि द्वेष ठेवून जर सेवा करत आहात, तर ती सेवा कधीही फलद्रूप होत नाही. भले तुमच्या पाठीमागे मोठ्या मोठ्या मंडळ्या असतील, हजारो लोक तुमच्या पाठीमागे असतील, पण तुमच्या जीवनामध्ये द्वेष असेल, निंदा असेल, एकमेकांच्या विषयी तुमचे अंतःकरण चांगले नसतील, एकमेकांच्या विरुद्ध जर तुम्ही बोलत असाल, तर प्रियांनो त्या ठिकाणी परमेश्वर नाहीये. तर तुम्हाला कळत न कळत सैतान तुम्हाला देवापासून दूर घेऊन जात आहे. ही गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नोंद करून ठेवा. जीवनामध्ये लक्षात आणून घ्या तुमच्या जीवनामध्ये की तुम्ही काय करत आहात. तुम्ही देवाची सेवा करत आहात का दुष्टाची सेवा करत आहात. आणि तुमच्या बरोबर त्या मंडळीला देखील दुष्टाच्या मागे घेऊन चाललेले आहात.
प्रियांनो, आम्हाला आमच्या जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याची आम्हाला सेवा करायची आहे, त्याच्यासाठी त्यांनी तुम्हाला आणि मला नेमलेलं आहे. योसेपाच्या जीवनाचा आम्ही कित्ता घेणार आहोत. प्रियांनो, या सकाळच्या समय खरोखर परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आहे का हे आम्ही तपासून पाहणार आहोत. आम्ही कोणा मनुष्यावर अवलंबून राहणार नाही, तर परमेश्वरावरती, देवावरती, प्रभूवरती आम्ही अवलंबून राहणारे असावं. यासाठी आम्ही आमचं जीवन पूर्णपणे दिलं पाहिजे. प्रियांनो, हे वचनाद्वारे कोणाचे मन दुखवले असतील तर प्रियांनो, देवाच्या दासांनो, मला तुम्ही क्षमा करा आणि वेळीच आपणाला सुधरून घ्या. कारण ह्या शेवटच्या दिवसामध्ये न जाणो या क्षणी देवाने आम्हाला वेळ दिलेली आहे. दुसरा क्षण आमच्या जीवनामध्ये नसणार किंवा असेल किंवा नसेल हे प्रभूला माहिती आहे. परंतु या क्षणाला आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाच्या विरोधात जर आम्ही चालत असो तर त्या गोष्टींची आम्ही प्रभूजवळ क्षमा मागितली पाहिजे. आणि ह्या सकाळच्या समय परमेश्वर आमच्या संगती बोलत आहे. आम्ही त्या परमेश्वराजवळ जाऊया आणि तोच आम्हाला सहाय्य करताय, तो आमचा मार्गदर्शन करता आहे. आणि आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या देशामध्ये, या सर्व राष्ट्रांमध्ये आम्ही परमेश्वराचं सहाय्य घेऊया. आज मनुष्य मनुष्यावर उठलेला आहे, मुलगा बापावर उठलेला आहे, मुलगी आईवरती उठलेली आहे, राज्य राज्यावर उठलेलं आहे, जाती जातीवरती उठलेल्या आहेत. आम्हाला हे दिसत आहे. जगामधलं सर्व चित्र बदलत आहे. पृथ्वीची गती वाढलेली आहे. प्रियांनो, दिवस झटपट जात आहे आणि ह्या शेवटच्या काळामध्ये राहत असताना या संधीचा, देवाने जी आम्हाला संधी आहे ती संधी आम्ही साधून घेतली पाहिजे. ह्या वचनाद्वारे देवा तुम्हाला मला आशीर्वाद देऊ आणि परमेश्वराच्या जवळ आम्हाला जाण्यासाठी सहाय्य करू. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा आम्हाला तू योसेपाच्या जीवन चरित्र्यावरून प्रिय प्रभू येशू, योसेपासंगती तू कसा होतास, त्याला तू कसं सहाय्य केलं आणि त्यांनी सर्व गौरव मान महिमा तुला दिलेला आहे. प्रभू, आजच्या कंडिशन मध्ये आम्ही तुझं गौरव आम्ही आमच्या स्वतःला घेत आहोत. प्रभू, तू आम्हा प्रत्येक दासीला तू क्षमा कर. देवापा, आम्ही तुझ्यापेक्षा मोठे नाही. तू आम्हाला निवडलेलं आहे, तू आम्हाला उभं केलेलं आहे. सर्व गौरव, सर्व मान महिमा आम्ही तुला देत आहोत. प्रभू, ज्या दासांकडून ही चूक होत आहे, ते चुकत आहेत, प्रभू त्यांना तू क्षमा कर. त्यांच्या सेवेमध्ये तू त्यांना सहाय्य कर. प्रभू, त्यांना दर्शन तू दे, त्यांना तू दाखवून दे की प्रभू तू सर्वश्रेष्ठ असा जिवंत देव आहे. तो अखिल सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे. हे दिवा, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही चालत असताना प्रिय प्रभू येशू, आम्हाला क्षमा करण्याचा आत्मा तू दे. आमच्या जीवनातील सर्व घाणेरडे पाप तू काढून टाक. आमच्या जीवनातील सर्व व्यसन तू काढून टाक. आमच्या जीवनातील सर्व आजार तू काढून टाक. आमच्या जीवनातील सर्व समस्या तू काढून टाक. आणि प्रिय प्रभू येशू, तो आमच्या जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर. आणि सर्व सैतानी दुरात्मे, सर्व सैतानी अडखळण नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाक पित्या परमेश्वरा. प्रभू, आज ऐकणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक लहान लेकरापासून तर थेट वृद्धापर्यंत प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू येशू तू कार्य कर. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू. सर्व प्रकारचं अपवित्र जीवन नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. तुझी पवित्रता आमच्या जीवनामध्ये तू भर पित्या परमेश्वरा. आज या सकाळच्या समय सर्व दुष्टात्म्याने पिडलेले दुरात्मे येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रत्येकाला तू आरोग्य देत आहे, प्रत्येकाला तू सामर्थ्य देत आहे. प्रभू, जे जॉबलेस आहे त्यांना तू काम देत आहे. प्रभू, ज्यांच्या जीवनामध्ये लग्न जमत नाही त्यांना तू वधू आणि वर तू देत आहे. जे समस्येमध्ये आहेत, अडचणीमध्ये आहेत, त्या सर्व समस्या, अडचणी, कर्ज बाजारी पण नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. हो पित्या परमेश्वर, प्रभू, आमचं सर्व ओझं आम्ही तुझ्यावरती टाकत आहोत. हे देवापा, आमच्या कामामध्ये तू सहाय्य कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रिय प्रभूचे आम्ही कुणी नाही, तर सर्व काय करणारा परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे,
प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, या सकाळच्या समय तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव दे परमेश्वर. होय प्रभू, तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. पित्या परमेश्वरा, आमचं जीवन तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. हालेलुया. देवा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू तू आहेस. प्रभू परमेश्वर, तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल, प्रत्येका संगती तू बोल आणि प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना तू आमची ऐकली, आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना, आमचे सर्व कामकाज, आमचा प्रवास, सर्व गोष्टी तू आशीर्वादित कर. आमच्यावर येणारे संकट तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सांग. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. देव बाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन.